म्हणून बाबाजी काय म्हणायचे, संसार असावा नेट का, दिसून नव्हे तो भाट का, त्यामध्ये असावा हरिनामाचा तुटका. मी जेव्हा काय का तुम्ही संसारामध्ये लटकले का, ते बाबाजी काय म्हणायचे, या संसाराच्या पायी देव आठवत नाही आणि गुरु सुद्धा आठवत नाही. अशी परिस्थिती बघा या संसारामध्ये असते. मग बाबा ते पुढे जाऊन मग बाबाजी काय म्हणा का, संसार करून निमाला काय, संसार करून निमाला तो मरताची नरकाची घेणा. बरं का, जो फक्त संसार करील तर त्याला पुढे जावं लागेल, कुठे जावं लागेल. मग तुम्हाला कुठे जायचंय, कुठे जायचं सांगा ना, नरकात जायचंय का. मग नुसतं संसार मग चालणार नाही, मग तुम्हाला काय करावं लागेल लक्षात. मग नव्हतं आज मला सुंदर बघा मुद्दा पुढे सांगितला बरं का, की ज्या संसार जीवाला वाटतं काय वाटतं, आपल्या या नरद्या सार्थक व्हावं, काय संसारामध्ये राहून आपलं सार्थक व्हावं, त्यासाठी काय करावं लागेल बघ तुम्हाला. काय ज्या संसार जीवाला वाटतं या संसारामध्ये राहून आपल्या जीवनात सार्थक झालं पाहिजे, त्यासाठी काय करावं लागेल याचं उत्तर बघा शेवटच्या चरणामध्ये संत निवृत्तीनाथ महाराजांनी दिले बघा. काय करता हा निवृत्ती मग संसार जीवाला काय करावं लागेल. आता सैन्य नाही या सांगते ना, आता याला बोलू द्या काय करावं लागेल सांगा ना. आता तुम्ही चरण ऐक ना शेवटचं. निवृत्ती महाराज काय म्हणतात, निवृत्ती म्हणे तुम्हाला कोणा शरण जावं लागेल, याच्यावर काय महत्वाचा मुद्दा आहे. निवृत्ती म्हणे शरण जा गुरुला होईल. मग जो संसारी जीव कोणाला शरण जाईल, गुरुला शरण जाईल. त्याच्यात नरद्याचं सार्थक नुसतं सार्थकच होणार नाही तर गुरु काय करतील, मग त्याच्या 84चा फेरा सुद्धा काय करतील, म्हणून बघा असं मत बघा संत निवृत्तीनाथ महाराजांनी या गीतामध्ये वर्णन केलं काही. मग या दिंडीच्या निमित्ताने की बघा तुमच्या सगळ्यांनी दोन मध्ये बघा महत्वाचं सांगा. आता 2 झाले, आता तिसरा संसार, चौथा आणि 5वा चौथा मुद्दा लक्षात घ्यावा. तुम्ही सर्व मंडळी बघा काय खाऊन राहिले माहितीये का, काय खाऊन राहिले, विष काय खाऊन राहिले बरं का. स्लो पॉइझन, त्याला स्लो पॉइझन समजत तर नाही, मात्र खायचं काम चालू होतं. तुम्हाला कसं की तुम्हाला कसं, मग तुम्ही जे पिकवता भाजीपाला म्हणा, अन्नधान्य म्हणा, ते संकरी येते का सांगा, संकरी येते का आपल्या गावठी सांगा ना, म्हणजे स्वदेशी का संकरित आहे. हा त्याला जे संकरित तुम्ही पेरता भाजीपाला लावता त्याला तुम्ही खत सेंद्रिय वापरत्या, गांडूळ खत वापरत्या का कंपोस्ट वापरत्या, कोणतं खत वापरत्या आहे की नाही, कोणतं औषध मारित्या, गोमूत्र मारित्या का इतर दुसरं बघा मारित्या, मग त्याला काय मारित्या, मग सर त्याच्यात काय मग विष कांबडी सांगा ना, त्या खत असेल औषध असेल की ते संग्रह त्याच्यात काय मग तुम्ही काय खाऊन राहिले हा, म्हणून तुमच्या लोकांना काय म्हणून राहिलं आता. हो अनेक वर्ष आजार बघा कशा म्हणून राहिले, आणि ते कशामुळे आणि ते कोण, तुम्हीच बघा. तुम्हाला असं नादी लावलं बघा, परदेश लागून तुम्हाला असं नादी लावलं, तुम्हीच पिकवून तुम्हीच खा, काय तुम्हीच करा तुम्हीच भरा. कार्यक्रम त्यांनी लावून दिला आपल्या लक्षात कशासाठी काय बघा. त्यांनी त्यात बघा काय रस केलं माहितीये का, जास्त उत्पन्न तुम्हाला दाखवलं, आणि जास्त उत्पन्न मिळाल्यामुळे तुम्ही कोणत्या मागायला सांग, कशाला मागायला लागाल मग
सांगा ना, जास्त उत्पन्न ज्याचा ते शेतकरी का पीक करेल की नाही? ज्यात कमी उत्पन्न होईल ते पीक शेतकरी करेल का? लक्षात बघा, त्यांनी टेक्निक ओळखलं. टेक्निक काय? परदेशाला टेक्निक ओळखलं, आपल्या भारतीय नादी लावून दिलं. कसं नादी लावून दिलं? संकरित कार्यक्रम लावला त्यांनी. कोणता कार्यक्रम लावला? संकरित. आणि आपल्या काय काही नेत्यांनी बरं का, ही जपानची टेक्नॉलॉजी, रशियाची, इस्रायलची भाषा, याची ठिबक त्याचा ठिबक प्रसाद कार्यक्रम लावून दिला. म्हणजे बघा दुसरे देश काय करू राहिले बघा. भारतातील लोक कसे मारायचे असा कार्यक्रम चालू. काय भारतातील लोक कसे मारायचे हा कार्यक्रम त्यांनी लक्षात. आणि आपल्या लोकांनी त्याच्या नादी लागायचं. मग कोणाच्या नादी लागायचं? भारतीय ऋषी मुनी साधूच्या नादी लागायला पाहिजे की नाही? मग आपले लोक कोणाच्या नादी लागले? हे परदेशाला नादी लागले. आणि त्याच्यामुळे तुमचा कार्यक्रम तुमचा लावला बरोबर प्रवासात. त्याप्रमाणे दुसरा मुद्दा बघा, संकरित गाय. तुम्ही कोणती गाय वापरू राहिले? कोणती गाय वापरू राहिले? का वापरू राहिले? 15-20 लिटर दूध देते ना. किती दूध देते? आणि त्यामुळे पैसे. मग सांगा कसा कोण शेतकरी सांगा असा ना की 2-5 लिटर दूध देणार काही पाहिजे? सांगा पाहिजे का? पाय 2-5 लिटर दूध देणार काही पाळणारच नाही. टेक्निक आहे, टेक्निक बघा. टेक्निक जे हे टेक्निक समज आहे, त्याला समजलं ना त्याच्या लक्षात. म्हणून म्हणता ना काय बोललिया वरलिया ऊस डोंगा परी नाही डोंगा काय बोललिया वरलिया. मग तुम्ही कशाला बोलले? पैशाने याला बोलले बरं का. मात्र त्याच्यात काय परिणाम आहे, काय नुकसान आहे हा विचार बघा आपण करणं आवश्यक आहे. म्हणून कोणती शेती केली पाहिजे? सेंद्रिय शेती. कोणती शेती केली पाहिजे? ऑर्गॅनिक. बघा खर्च कमी, कष्ट बघा. कष्ट जास्त. काय खत तयार करावं लागेल तुम्हाला, म्हणजे कष्ट घ्यावं लागतील. नाही लक्षात, कष्ट जास्त, लक्षात उत्पन्न मात्र कमी. मग तुम्ही मरणार आहे का त्याने? हो. पहिले भारतामध्ये लोक नव्हते का? ते शेती करीत नव्हते का? लक्षात. आणि आजकालचे लोक काय म्हणते का, हो जग किती पुढे गेलं आणि तुम्ही काय सांगू राहिले? काय 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 वाचवा राहिले पैसे लोक. बाबा जग किती पुढे गेलं, तुम्ही काय सांगू राहिले आम्हाला? पुढे पुढे जा मारा काय केलं. लक्षात. आणि म्हणून नीट विचार करा का, नीट चॅलेंज करू का. मुद्दा लक्षात घ्यायचा की कोणती शेती करणं आवश्यक लक्षात घ्या. म्हणून हा मुद्दा बघा, चौथा मुद्दा लक्षात घ्या. आणि बघा 5वा का शेवटचा मुद्दा, आपली संस्कृती भारतीय संस्कृती. आपली कोणती भारतीय संस्कृती. आणि आपली संस्कृती काय म्हणते? मातृदेव पितृदेव. म्हणजे प्रत्येक सुपुत्राने आपल्या आई वडिलांना काय मानलं पाहिजे? काय मानलं पाहिजे? प्रत्येक सुपुत्राने असा भाव विचार बघा केला. काय विचार केला पाहिजे? माझे आई वडील माझ्यासाठी कोण आहेत? लक्ष्मी नारायण आहेत, विठ्ठल रुक्मिणी आहेत. लक्षात आहे, देव दिवे लक्षात. असा भाव विचार बघा, याला म्हणतात भारतीय संस्कृती. मात्र आजकाल तुम्ही लोक काय केलं? तुम्ही लोकांनी आता हे पोरग बरं का, आधी हे पोरग सुद्धा बरं का त्याच्या आई बापाला काय म्हणतं माहिती आहे ना? म्हणजे ही भारतीय संस्कृती आहे का? आपली भारतीय संस्कृती काय म्हणते? आई, अक्का, ताई, बाई. अशी भारतीय संस्कृती आपल्याला शिकवते की. आणि वडिलांना काय म्हणते आपली भारतीय संस्कृती? बाबा, दादा, अण्णा, तात्या, भाऊ. आणि ही संस्कृती, ही दुसरी बाहेरची संस्कृती, ती विकृती. ती काय म्हणते वडिलांना? म्हणजे तुमच्या घरामध्ये कोण आलं? परके लोक आले. यशा शब्दाच्या माध्यमातून कोण घुसलं? आणि तुम्हाला कार्यक्रम, तुमचा कार्यक्रम लावला. आणि तो कार्यक्रम लावून तुम्हाला काय केलं? तुमची बेइज्जत बघा. तुमची बेइज्जत त्यांनी नाही केली, त्यांनी कार्यक्रम असा लावून दिला. तुमची बेइज्जत तुमच्याच पोराने करायची, दुसऱ्यांनी करायची. कशी बघा. आता मुलग आईला काय म्हणाला आणि तो शब्द वापरल्याने काय होईल मग सांगा? त्या शब्दाचा अर्थ काय होतो मराठीमध्ये? त्याचा अर्थ काय होतो? मेलेला मुर्दा की. मम्मीचा अर्थ काय? मेलेला मुर्दा आहे.
मग सांगा, हा जो मुलगा आपल्या आईला मम्मी म्हणजे त्याच्या त्यांनी बेइज्जत केली का शानवार शानवार सांगा. म्हणजे ह्या परकी लोकांनी काय केलं, तुमचा कार्यक्रम राहिला, तुमचाच कार्यक्रम म्हणजे कसं बरं का, किती बघा टेक्निक त्यांचं भारी केली अशा. आणि आपले लोक नादी लागले कोणाच्या, मम्मी पप्पाच्या नादीत कार्यक्रम सुरू केला घरामध्ये तुम्ही. आणि काय कार्यक्रम सुरू करून काय करू राहिले तुम्ही लोक, तुमचीच बेइज्जत तुमच्याच बोलायची हाताने करून राहायसाठी. ती किती बघा लाज एवढे खानताय तो खाली गाठायचा. भारतीय संस्कृती म्हणजे आपली सखी गाय, सखी आहे ही सावतर आहे. तुम्ही घरात तुम्ही सगळी गायच्या माध्यमातून, या शब्दाच्या माध्यमातून तुम्ही काय केलं, सावतराई घरात घातली. सखी आईला काय केलं, आणि म्हणून कधीच सुख मिळणार तुम्ही का, सुखी का एवढे तुम्ही पैसे का सुखी आहे का तुम्ही, शांती समाज तुम्हाला आहे का नाही. कार्यक्रम चुकला. आणि म्हणून अशा रीतीने बघा या श्री संत महाराज या पुण्य सोहळ्याच्या निमित्ताने आपण काहीतरी शिकलं पाहिजे, लक्षात पाहिजे. तर खऱ्या अर्थाने आपण भारतीय म्हणायचा आपला स्वाभिमान आहे. म्हणून आजच्या या दिनाच्या निमित्ताने बरं का, आम्ही येडे बरं का, आमच्या नादी लावू नका. आम्ही बंधू वगैरे अशा बंधू आहे बरं का, आम्ही बंधू लोक आहेत. नीट जगा, चांगले साधू चांगले साधू संत बघा, त्यांच्या नादी लागून काय तुमचं कल्याण करून घ्या, आमची येड्याची नादी लागून नका, वाटलं करून घेऊ. म्हणून ममदापूरकर सर भाईकांना एक शेवटचा मुद्दा परिवार आपल्या बघा भारतीय संस्कृती या माध्यमातून कोण बोलणार आहे, बाबांचे जीवनचरित्र. हा बरं, कोण बोलणार, कोणत्या भाषेत बोलणार आहे, बाबाजींची परंपरा आणि बाबांचे जीवनचरित्र हे दोन विषय. हा म्हणजे जीवनचरित्र कोण बोलतात, बघा ऋषिकेश जगदाळे, सुंदर नाम, जर टाळी वाजून बघा आपल्या सर्वांना. आता यांच्या गावाला बघा शाळा आहे बरं का, तरी त्याच्या आई वडिलांनी काय केलं, बाबांच्या टुणकीच्या ग्रुपमध्ये त्याला ऍडमिशन का दिलं असं विचारलं. त्यांच्या गावाला शाळा आहे की नाही, तरी सुद्धा त्यांनी बाबांच्या गुरुकुलमध्ये का त्याला प्रवेश दिला आहे की. जर त्याच्या आई वडील जर काय अभिनंदन असावं, विचार त्यांनी केला, माझा मुलगा काय झाला पाहिजे, संस्कारक्षम काय झालं पाहिजे. हा, आणि म्हणून असा विद्यार्थी शिकेल आपल्या सर्वांना. पलीकडे तुम्हाला प्रथम प्रति जगद्गुरु जनार्दन स्वामी यांच्या पावन झालेल्या स्मृतीस्मृतीवर अभिवादन करतो. तसेच त्यांचा वारसा पुढे चालवण्यास संस्कार संस्थेचे अध्यक्ष समाजरत्न अनंत बुद्धी श्री 1008 महामंडलेश्वर स्वामी शास्त्री बाबा यांनाही वंदन करतो व माझ्या भाषणाला सुरुवात करतो. सन्मान्य व्यासपीठ विद्यार्थी मित्र व भक्तजन मंडळ, माझे नाव ऋषिकेश जगदाळे, मी वसतिगृहाचा विद्यार्थी आहे. मी इयत्ता 10वी टुटकी गुरुकुलमध्ये शिकतो. आपल्या भारताची संस्कृती, आपल्या भारताची संस्कृती दैवी, आपल्या भारतात 2 वारसे लागले, दैवी आणि संस्कृती. याच संस्कृतीचा वारसा म्हणजे भारत देश आहे. त्यात महाराष्ट्रीय संतांचे माहेरघर आहे, मराठवाड्यात संतांची नाही, महाराष्ट्रीय संतांची भूमी, मराठवाड्यात संतांचे माहेरघर आहे. व याच मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वैजापूर तालुक्यात दहेगाव या छोट्याशा गावात बाबाजींचा जन्म झाला. बाबाजींचा जन्म 14 सप्टेंबर 1914 रोजी झाला. बाबाजी लहान असताना बाबाजी महादेवाच्या फोटोकडे हात करून हसायचे व 5 वर्षाचे असताना शिवना नदीच्या तीरावर शिवलिंग म्हणून त्यास बेलपत्र अभिषेक करायचे. बाबाजी लहान असताना शिवभक्तीचे फार आवड होते. त्यांचे मामा आणि त्यांचे आजोबा अध्यात्मात असल्यामुळे त्यांना अध्यात्माची खूप आवड होती. सकाळी लवकर उठणे व हनुमंताचे दर्शन घेणे व गावात फेरी म्हणून सर्व देवदत्तांचे दर्शन घेणे. पुढे बाबाजी शाळेचे निधन झाले व बाबाजी तिथून करंजगावला आले. बाबाजींनी माणिकशेठकडे 7 वर्ष काम करून 12 एकर जमीन दान मिळाली. बाबाजींचा असा चमत्कार की बाबाजी एकदा पंढरपूरला पण होते आणि एकदा करंजगावला पण होते. बाबाजी एकदा पंढरपूरला होते आणि एकदा करंजगावला पण. असे चमत्कार पण माणिकशेठने बाबाजीला 12 एकर जमीन दान दिली. ती जमीन पण बाजीराव पाटलांनी हिसकून घेतली व बाबाजी तेथून
अंधरसूर येथे आले व बाबाजींनी 16 वर्ष कठोर तपश्चर्या करून 1 वाटी दूध आणि 1 कप लवंग यावर 18 तास सिद्धासनात बसायचे बाबाजी व 16 वर्ष कठोर तपश्चर्या केली बाबाजींनी. त्या तपश्चर्याच्या काळात वेद, पुराण, गीता, भागवत या अशा ग्रंथांचा अभ्यास करून आपल्याला अमूल्य अशी विधी बाबाजींनी दिली. यानंतर बाबाजींना आज्ञा झाली की तुम्ही जातेगाव येथे जाऊन पिनाकेश्वर ज्योतिर्लिंगाचा जीर्णोद्धार करा व बाबाजींना तीनदा नागेश्वर मंदिरात महादेवाचं दर्शन झालं व त्याला आकाशवाणी झाली की गुरु केल्याशिवाय सद्गुरु प्राप्ती होणार नाही. त्यामुळे बाबाजींनी नागाबाबा हे गुरु केले व पुढे बाबाजी जातेगाव येथे जाऊन पिनाकेश्वर नावाच्या ज्योतिर्लिंगाचे जीर्णोद्धार केले. बाबाजी तेथे डोंगराच्या पायथ्याशी जातात. ते गावात गेले व तेथे लोकांनी सांगितले की मला पायथ्याशी नेऊन सोडा. पण तेथे लोकांनी सांगितले तुम्ही तर हा म्हातारा कुठला अपंग कस काय वर जाईल. परंतु बाबाजींचा असा चमत्कार की त्या लोकांनी 2-4 जणांनी पुढाकार घेऊन बाबाजीला डोंगराच्या पायथ्याशी नेऊन सोडले व म्हणाले आता तुम्ही कुठे जाणार बाबा. तर बाबाजी म्हणे मी जातो बरोबर. तर त्यांनी दर्शक ते पुढे गेले व त्यांनी मागून वळून पाहिलं तर बाबाजी डोंगराच्या मध्यभागावर होते. असा बाबाजींचा दिव्य चमत्कार. व ते त्यांच्या मागोमाग आले बाबा आमचं चुकलं आम्हाला माफ करा बाबाजी आम्ही तुम्हाला ओळखू शकलो नाही बाबाजी. बाबाजी तिथे जाऊन पिनाकेश्वर ज्योतिर्लिंगाच्या मंदिराला प्रदक्षिणा घातली व साष्टांग दंडवत केला. तेथून बाबाजी सांगितले की आपल्याला या मंदिराचा जीर्णोद्धार करायचा. तर बाबाजी सांगितले ते खंडा इथे वस्तू सापडेल. तर तेथे खंडाचे ते वळंबा, हातोडी, करणी पूर्वेच्या काळातल्या बाबाजीच्या काळातल्या पूर्व मंदिराची तेथे काही वस्तू सापडल्या. तेथून बाबाजी वेरूळला गेले. वेरूळ येथे जाऊन सिद्धेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार केला व आता ऐकलं लक्ष द्यावं लागेल. आता एक शेवटचा म्हणजे आता ममदप्रवाने बघून आहे. ममदप्रवाचं दर्शन घ्यायचं आपल्याला काय प्रथमतः ज्यांनी अनुष्ठान करले ममदापूर मध्ये त्यांना शाहभाऊ लाईन मध्ये मिळाला. ज्यांनी अनुष्ठान केलेलं आहे त्यांनी या मंदिरात उभं राहायचं. एवढे म्हातारे सगळे पाठीमागे आपल्यापासून आतापर्यंत सगळे अनुष्ठान केलेले दोन बाजू पाठीमाग उभं राहायचं. एका लाईन मध्ये उभं राहायचं. यांना बाजूला बसा. एका लाईन मध्ये मधली माणसं तुम्ही बाजूला दिलीप भाऊ नाही म्हणता मागे जातात. दोन लाईनी का दोन सगळे त्यांनी अनुष्ठान केलेलं आहे. ममदापूरचे तरुण म्हातारे निम्म्या वयाचे मग तुम्ही पुढे 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 लक्ष द्या. हा आपण या ठिकाणी बघा एक लक्ष द्या. एक जयजयकार करूया. निष्काम कर्मयोगी जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराज ओम जनार्दनाय नमः. ओम जनार्दनाय नमः. जनार्दनाय नमः. ओम जनार्दनाय नमः. ओम जनार्दनाय इकडे लाईन एपड़ी अलीकडे सर इकडे बाबांना शिवजी बघा डिसिप्लिन शिस्त पाहिजे थोडी म्हणून जरा मध्ये पुढे 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 सारखा पुढे ये ना पुढे अजून या पुढे जातात. आता हा बरोबर आता बरं वाटलं की ज्यांनी या ममदापूर जरी जन्म घेतला असला तरी बघा तरी बाबांची परंपरा अनुष्ठानची गेली. त्या अनुष्ठानमध्ये सहभागी होऊन अनुष्ठान केल्याने तुमचं वाटोळं झालं का दिवाळी निघालं. थांबा ना त्यानं बघा अनुष्ठान केलं तुमचं वाटोळं झालं का दिवाळी निघालं. म्हणजे टाळी बाजूला आम्हाला तो कोणत्या गावचे मानकर घ्यायला लागेल. बरं ठीक आहे लक्षात
खरोखर बघा, प्रथमतः ज्या माता पित्याने जन्म दिला की नाही, त्यांच्या पुण्यामुळे तुमचा योग बघा बाबांच्या पर्यंत अनुष्ठान करायचं आपल्या सर्वांना, आणि तुम्ही अनुष्ठान करून आपलं जीवाचं कल्याण करून घेतलं. म्हणून तुमच्या टाळीवर याचं अनुसार आपण आता अनुष्ठान केलं, ठीक आहे बरं का. आता तुम्ही लोक काय करत्या, संसारामध्ये प्रगती करून राहिली का? तुमची प्रगती अनुष्ठानामुळे संसारामध्ये झाली, मात्र अध्यात्मामध्ये प्रगती झाली का तुमची? लक्षात का, मुद्दा नीट लक्षात घ्यायचा आहे. अनुष्ठानामुळे तुम्ही काय केली, संसारामध्ये काहींची 1-2 एकर झाली, असं काहींची बंगी काय गाड्या झाली, आणि बघा प्रगती झाली, तुम्ही झाली काय. त्या मला चांगली गोष्ट आहे, अभिनंदन. मात्र बाबांना का अपेक्षित आहेत, जसं संसारामध्ये प्रगती केली ना, तसं अध्यात्माची प्रगती झाली पाहिजे की नाही. आपली स्टेप अध्यात्म स्टेप ठरले की स्टेप ठरले, आपल्या का प्रगती झाली पाहिजे. मग ती कधी होईल, तर बाबांचं वाक्य काय आहे, जो माझ्या नियमा तुमची प्रगती होईल. अध्यात्माची प्रगती केव्हा होईल, मग जेव्हा बाबाजींनी सांगितलेल्या नियमाचं पालन करा, तेव्हा तुमची आध्यात्मिक प्रगती होईल. लक्षात आपण म्हणतो ना, सुख शांती समाज ज्याला म्हणतो, किंवा ज्याला आपण मोक्ष आणि ज्याला सुख म्हणतो का, ते केव्हा मिळेल, मग बाबांच्या नियमाचं जर पालन केलं तरच बघा तुमचा भक्तीचा कळस होणार आहे. अनुष्ठान करून जर नियमाचं पालन जर केलं नाही तर भक्तीचा कळस होणार यशाला का. मग त्यासाठी बाबांच्या का 3-4 नियम सांगितले महत्वाचे. सर्वात महत्वाचा नियम पत्र बाबांनी सांगा बरं, कोणता नियम बाबांनी दिला आपलं सर्व अनुष्ठान ना, बोला ना टाक्या ना. बघा नियम कोणता आहे, हा विधी केली. किती मिनिटं लागतात फक्त बघा, सुदर्शन चॅनलवर आहे 5:30 वाजता, 5 वाजता बालाजी चॅनलवर आहे, आपल्या मोबाईलच्या बी चॅनलवर, मोबाईलच्या युट्यूबवर आहे की नाही. समजा तुम्हाला नसेल म्हणता येईल तर अशा मात्र विधी करू शकता. तर तुमच्या मोबाईलमध्ये तुम्ही किती मिनिटं लागतात फक्त. मग पहिला मध आता सत्य मध सर्वांनी ऐकणी काय करतात, सत्य मध म्हणजे खोटं बोलायचं. मग पहिला प्रश्न बघा सर्वांना, आता ममता पोराशियाला, मी दररोज विधी केल्याशिवाय पुढच्या कामाला सुरुवात करीत नाही, तरी वरती वोट करा. आता सत्यमद, मी विधी केल्याशिवाय पुढच्या कामाचा शुभारंभ करीत नाही दररोज. बघा लक्षात घ्या, टाळी वाजून बघा. आता बघा बाकी लक्षात घ्या. आता बाकी तुम्हाला सुद्धा काय करायचं, आता आज संकल्पच करायचा आहे. काय संकल्प करायचा आहे, मी विधी केल्याशिवाय. मग त्यात बाबाचा काय फायदा आहे का, फायदा कोणाचा आहे, फायदा कोणाचा आहे. तुम्ही विधी करा, कर्म तसे फळ. लक्षात नाही विधी केली तर तुमचंच काय बरं असतात, तुम्हाला फळ त्याचं फळ मिळणार नाही. म्हणून पहिला मध्ये लक्षात आलं ना, कोणी बिगर विधीचे राहायचं, हा पहिला संकल्प करा, पहिला मध्ये. आता दुसरा मत बाबांनी दुसरा नियम काय सांगितलं, आणखी आपली आध्यात्मिक प्रगती करायची ना, तसं तुम्हाला काय करावं लागेल, मग दरवर्षी काय करावं लागेल, दरवर्षी अनुष्ठान करावं लागेल. तरच बघा तुमची आध्यात्मिक स्टेप बघा काय होईल, उंचावेल. लक्षात मग कोण कोण दरवर्षी अनुष्ठान करायला वरती बोट करा बरं. बघा का नापास कोण नापास होते पाहू ना या नियमामध्ये. दुसऱ्या नियमामध्ये मी दरवर्षी कुठे नको, डोंगरावर म्हणा, वेरूळला म्हणा, पंढरपूरला म्हणा, आपले अनेक अनुष्ठान होतात वर्षाचे. आज बघितलं का, फक्त 2-3 जण. आता दुसऱ्याने बघा लक्षात, मग आता तुम्हाला काय करायचं, मग दुसरं कोणतं पालन करायचं, आता संकल्प कोणता करायचा आहे. बरं अनुष्ठान केले नाही तुमचं काही बिघडणार आहे सांगा. तुम्हाला पहिलेच सांगितलं ना, वाटवा नका दिवस का करायचं. अशा प्रगतीला मत आहे. नुसतंच आपल्याला थोडं माणूस घालायचं, शिवला आपल्याला अनुष्ठान करायचं नाही. काही प्रॅक्टिकल काय, प्रॅक्टिकल शिवाय ज्ञान लक्षात आहे की नाही, आउटपुट नाही. म्हणून हा दुसरा मुद्दा लक्षात घ्यायचा आहे. बघा दुसरा संकल्प काय करायचा, दरवर्षी मी म्हणतात आपण म्हणतो बोलायला. तिसरा का मुद्दा, तिसरा बघा नेम बाबांनी कोणता दिलेला आहे, काय म्हटलं जातं, जिंदगी जब तक रहेगी होगी काम से, लेकिन कुछ समय ऐसा निकालो प्यार करो. तुम्ही मात्र काय करता, दररोज घरच्यावर प्रेम करता की
म्हणजे तुम्ही कोणतं तिसरं कोणतं पालन करीत नाही? श्रमदान. ऐक, श्रमदान. कोण श्रमदानावरती बोट करा बरं. मी दर महिन्या, माझा नियम आहे, मी दर महिन्याला या तारखेला कोणत्या कोणत्या आश्रमात जाऊन गुरुसेवा करतो. एकाचा पत्ता नाही, सांगा ना. मग सांगा, एवढे अनुष्ठान करून जर बाबांचं वाक्य काय आहे? जो माझ्या नेमा, जो माझ्या नेमा. मग सांगा, बाबा तुमच्या कामाला येतील का? काय येणार नाही. बाबांनी सांगितलं नियमाचं पालन तुम्ही करीत नाही. लक्षात घ्या. नाही, अत्यंत सिरियस हा गांभीर्याचा मुद्दा लक्षात. आता शेवटचा मुद्दा घेतो. शेवटचा एक मुद्दा म्हणतात, बघा धर्मशास्त्र काय म्हणतं का? बाबाजी काय म्हणायचे? व्यसनमुक्त जीवन आनंदी जीवन, व्यसनमुक्त जीवन निरोगी जीवन, व्यसनमुक्त जीवन आनंदी जीवन, व्यसनमुक्त सुखी जीवन. मग तिसरा मुद्दा काय आहे? कोणतंही व्यसन करायचं. आजकाल व्यसन फॅशन झाली. फॅशन काय? व्यसन फॅशन झाली. त्यामुळे लोक पुढे काय करा, पुढे काढला कार्यक्रम सुरू रस्त्याने जाता जाता म्हणा काम करताना कार्यक्रम सुरू करतात. शेवटचा मुद्दा काय? मग काय करायचं नाही. आता सर्व हात जोडा सर्व आपल्या सर्वांना संकल्प करायचा. सर्वांना पाठीमागे म्हणायचंय, ओम जगद्गुरु जनार्दन स्वामी यांच्या कृपाशीर्वादाने, त्यांच्या साक्षीने आज मी आता संकल्प करतो की दररोज मी नित्य नियमाने विधीचं पालन करीन. हा पहिला. दुसरं बघा, दुसरा संकल्प, दरवर्षी मी एक अनुष्ठान करेन. दर महिन्याला एक दिवस मी गुरुच्या सेवेसाठी देईन आणि कोणते व्यसन करणार नाही. आता बघा, आता हा जो शेवटचा मुद्दा आहे ना व्यसनाचा बघा. आता सत्य मद, खोटं बोलायचं. आता पहिला मुद्दा लक्षात घ्या. जन्मल्यापासून आतापर्यंत मी कोणतं व्यसन केलेलं नाही. त्यांनी वरती बोट करायचं आहे. ऐक, मुद्दा नीट लक्षात घ्या. पुन्हा, जन्मल्यापासून मी आतापर्यंत कोणत्याच व्यसनाने बाटलेलो नाही. अर्थात कोणतं व्यसन केलेलं त्यांनी वरती बोट करा. हा, त्यांनी इकडच्या बाजूला बाहेर त्यांनी बाहेर निघा साईडला. ज्यांनी वरती बोट त्यांनी बाहेर निघा एका साईडला. शाबास. जर टाळ्यावर आम्ही करा. हे बघा, ही पहिल्या क्लासची माहिती का? फर्स्ट क्लासचे बरं का? ही फर्स्ट क्लासचे भक्त आहे. म्हणजे यांनी जीवनाला कोणताही डंक लावलेला, कोणताही काळं लावलेलं लक्षात बरं का? याला म्हणतात नंबर 1 क्वालिटी. लक्षात. आवाज मोडण्याचा माल, त्याचा भाव जास्त राहतो. लक्षात घे. आणि म्हणून पहिला लक्ष झालं ना, सत्यमध्ये म्हणजे पहिली कोणी आता हे जन्मल्यापासून आतापर्यंत. हा, आता तुम्ही बाजू, तुम्ही इकडे मिसळू नका ना. तुम्ही बाजूच्या साईडला. हो, इकडं दिसले पाहिजे ना. तुम्ही इकडे बाजूला. तुम्हाला प्रसाद द्यायचा बरं का? हो, तुम्ही 2-3 दिवस प्रसाद द्यायला ना. वाटायचं काम करता. आता काय? आता पुढचा प्रश्न आहे की लक्षात घ्या. दुसरा प्रश्न इकडे लक्षात घ्या. दुसरा प्रश्न महत्वाचा आहे. तुम्हाला ऐकायला येते ना बाबा काय म्हणते? ऐकायला येते ना? हा, शाबास. मग दुसरा प्रश्न ऐका. मला पहिलं व्यसन होतं, मात्र अनुष्ठान केल्यानंतर मी ते व्यसन काय केलं? बाबांना दान केलं. म्हणजे व्यसन मुक्त झालं. अशाने आता वरती बोट करायचे. मी आता कोणते व्यसन करीत नाही. मला तर कोणते व्यसन नाही. मी व्यसन मुक्त आहे. सत्य मद. त्यांनी इकडे पालखी समोर. ज्यांना आता कोणतंही व्यसन नाहीये त्यांनी पालखी समोर यायचं. बघा, सत्य मद. आपल्याला गुरुचा आशीर्वाद घ्यायचा. आशीर्वाद आपल्या गुरुचा काय घ्यायचा? आशीर्वाद. टाळी वाजला ना, तुला आनंद नाही झाला. ज्यांना व्यसन होतं त्यांनी ते सोडलं, त्यांना पालखीच्या समोर येतील. ज्यांना नव्हतं
त्यांना फक्त त्या महिला तिकडे कुठं झाले तिकडे कुठं बसले बाकी ते उभे राहिलेले ते उभंच राहिले बरं त्यांच्या लाईन मध्ये ज्यांचं व्यसन चालू आहे त्यांनी जागेवर उभे राहायचे खाली बसायचे सगळे बघा बाबा पुढे थोडं पळायचा तुमच्या त्याच्यासाठी इथं टाइमपास नाही हा गांभीर्याचा करायचा हो काय लावलं तुम्ही सोयीकर सारखा तुम्ही आता पुढे पुढे आता बघा हे जे बघा आता बाबा समोर आहेत ना हे खरे पण इमानदार आहे म्हणजे यांनी काय केलं मान्य काय केलं टाळी अभियानच्या नावाने बघा अभिनव साहेब आता बरं का यांना आपल्याला काय करायचं आता व्यसनमुक्त करायचं की बरोबर केलं त्यांचं कुठे आमचं आता पुण्य बघा उदायला आलं आजच्या या दिंडीच्या निमित्ताने आणि म्हणून हा योग आला की आणि आता बरं का किती कार्यक्रम झाले तर योग आला होता का तुमचं पुण्य यावेळेला उदयाला आलं नव्हतं यावेळेला उदयाला आलं बोलत बाकीचे बोलायच्या का हो ते बोलायच्या बोल इथं बोलायचं काम नाही ना शेवटचा मत आहे महत्वाचा आता बरं का यांचं पूजन पूजन करायचं आपल्याला तरी ते ना वरचं पत्र आता काय करा तुम्ही काय करायचं आता जे तुमचं व्यसन चालू आहे ना ते बाबांना दान करायचा टाका त्या पैशाचे टाका पाठवा दान करायचं आणि आज बघा संकल्प काय करायचा यापुढे मी बाबांची भस्माची पुढे घे बाबांच्या प्रसादची पुढे घे हे व्यसनमुक्त झाले यात व्यसनमुक्त होत आहे हे पुढे व्यसन नव्हतं की 3 क्लास जर डाळीवर बघा मायाने पाणी आले नंतर डाळ हो तुमच्या घरच्याला आनंद होईल की नाही बरं का तुमच्या बाईला आनंद होईल बघा लक्षात घ्या आणि लक्ष्मीचा आशीर्वाद बघा तुम्हाला प्राप्त होणार हा तुम्ही बसा इकडे खाली शिवभाऊ सोडवणे हा तुम्ही गेले ना याचं पूजन केले ना प्रसाद हो प्रसाद आता इथे तुम्ही इथे बसा काय सिट डाऊन आता शेवटच्या टप्प्यात आहे आपण शेवटच्या टप्प्यात वर हात करा बाबांना असे आनंद वाटला आमच्या ममदापूरच्या भक्तांनी सत्यमद याप्रमाणे इमानदारी म्हणून दाखवला आणि त्यांनी आज संकल्प सुद्धा केला का संकल्प केला यापुढे कोणते मी व्यसन करणार बरोबर आहे हात जोडा मग आता सर्वांनी हात जोडा यापुढे मी कोणतेही व्यसन करणार नाही आता व्यसन मुक्त राहील जय बाबाजी जय वीरभद्र हा आता बरं आता भजन दोन्ही सर्वांनी बघा मग वाजवणार आहे आता सावत्र सर्वांनी प्रेमाने आनंदाने आपण मानवळीचे आलेले भक्त त्यांनी समोर येतं त्यांचं पूजन नाना भाऊ करतील पालखी घेण्यासाठी आले बरं का नाना भाऊ आता बरं का तो 2 जण जबाबदारी आता यांनी श्रमणाची तारीख ठरवायची आणि तारीख यांची हा तारीख नाना भाऊ ममता बोला नाना भाऊ सुखी बघू कोणती तारीख ममदापूरला पाहिजे एवढ्या श्रम नाना भाऊ सर्वांना मिळून सांगा कोणती तारीख पाहिजे सगळ्यात मिळून एक दिवस 29 दिवसापैकी 29 दिवस आपल्या घरी राहायचं एक दिवस फक्त काय करायचं वेरूळला श्रमदानाला आपले टेम्पो म्हणा गाड्या घेऊन यायचं मग कोणती तारीख घ्यायची एक तारीख कोणती सांगा तुम्ही येताना का पुरण म्हणा पैसा म्हणा कुर्ब म्हणा काही काय येताना वस्तू घेऊन येत्या कोणी पावडा आणि कोणी दुधाळे आणि कोणी टिकाव आणि कोणी पुरण आणली तुमचं पैसा आणली पण वापस आणायचंय घेऊन यायचं काय वापस आणि पण वापस आणायचंय कारण आपण लढायचं हातावर वेगळ्या हाताला लढाई होती का मग तुमचे आले काहीतरी हातावर पाहिजे
15 तारीख 15 काय झालं का 15 तारखेला आता आपण 15 नंबर सोडण्यावर काय आता आहे म्हणून 15 तारीख आहे नोव्हेंबर आता बाबा समज बघा आपण कार्यक्रमात तयारीला कोणी येत नाही. रस्त्यावर कोणाची बोलेरो लावली ती गाडी कृपया काढून घ्या. रस्त्यावर बोलेरो लावली कोणाची ट्राफिक जाम झाली. सत्य बघा सत्य बोलतं सत्य मला खोटं बोलण्याचा परिणाम काय होतो हे तुम्हाला आनंद लक्षात येईल. म्हणून खोटं बोलायचं नाही. लक्षात घ्या मला जे करणार सगळे कसं नुसतं विधी आहे की आणि बरंच गेला सन्मानात आणि 4 संदर्भ आपण लक्षात घ्या. पण टाळ्यावर मंदाच्या बद्दल आपण लोक आपला बुद्धी प्रेरणा मिळाली म्हणून एक गीत गावं बाबांचं आवडतं. ओम नमो भगवते जनार्दनाय ओम नमो भगवते जनार्दनाय भगवान नमो भगवते ओम नमो भगवते जनार्दनाय शंकर जी का बोले नारायण आता